बोलो बाई. कसं काय चालू आहे? कसं काय चालू आहे म्हटलं घरी? सगळं काही बरोबर आहे, व्यवस्थित आहे. आता कसं महिने काय लय दिवस झाले, इकडे चक्करच मारून नाही झाला. घरचे कामं आणि वावरात जाऊ तिकडून येऊ, थकून जाते हो जीव. आणि हे ऊन तर अशी तपून राहिली का बस रे बस. मार्च महिन्यात असं वाटते का मे महिना लागला का काय. लय ऊन तपून राहिली बाई, थकून जाऊन राहिला जीव, इरून जाऊन राहिला. म्हणून तर मी तिकडे आली नाही, एखादा चक्कर मारला असता. नाही मोठे, सगळं काही बरोबर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. आता म्हटलं कामं किमं झाले होते आणि आठवण येऊन राहिली होती तुमची. मी म्हटलं लय दिवस झाले गेलो नाही आपण. आणि पुन्हा म्हणे चला म्हणे आपण मोठ्याची इथं जाऊ म्हणे. तर म्हटलं चल म्हटलं आता कामा घेऊन गेले आणि मीच भेटून गेला यासाठी. नाही तर म्हटलं आम्हाला कुठं याले झाले भेटते, तुम्हाला तर माहीत आहे दिवसभर घरचे कामं पुरते. पण आता हे पुन्हा आली ना तर आता थोडंसं काम हलकं होऊन गेलं तर लवकर होऊन जाते. तर म्हटलं चल म्हटलं आम्हाला आठवण येऊन राहिली होती तुमची, मग चल म्हटलं भेटून येऊ म्हटलं. आणि इले पूनमले आणलं नव्हतं ना लग्न झालं तेव्हापासून, इले पाहायचं होतं तुमचं घर. तर म्हटलं चल म्हटलं आता मग आम्ही विचारलं सासूबाईला आणि येऊन गेलो. असं मग कसं वाटलं बाई पूनम? कसं वाटलं आमचं गरीबाचं घर बाप्पा? आता कसं तुमचं एवढं मोठं घर आणि आमचं काय इनमिन 2 खोल्या. कसं वाटलं घर सांग? अहो मोठे 2 खोल्या झालं तर काय झालं, छान आहे म्हटलं, मस्त घर आहे. आणि राहणारच किती आहे इथं? तुम्ही एकट्याच तर राहता, तुम्हाला तर किती मोठं होऊन जाते हे घर. जास्त माणसं राहिले तर जास्त मोठं घर पाहिजे. आणि का तुम्ही एकट्याच तर आहे, मस्त आहे पण छान आहे घर. मला तर ना असे घर लय आवडते म्हटलं, कौलारू घर. हे कसे गरमीत जास्त गरमही होत नाही आणि थंडीत जास्त थंडही होत नाही, मस्त राहते म्हटलं. आणि हे कसं स्लॅबचे घर तर बाप्पा उन्हाळ्यात असे तपते का विचारूच नका काही. आणि हिवाळ्यात थंडी लागते, अशी गोष्ट आहे त्याची. पण छान आहे म्हटलं, मस्त घर आहे. मला लय आवडलं मोठे तुमचं घर. आणि तुम्ही काय लय नाराज होता? आणि कायचे गरीब तुम्ही तर आमच्याच सारखे आहे म्हटलं. छान आहे घर, मस्त आहे. असं पाय तुम्ही बसून गेले, मी तुमच्यासाठी नाही का चहा करून आणतो. बसा तुम्ही, गोष्टी करतो, चहा करून आणतो. नाही हो मोठे, आम्ही चहा घ्या आणि पिता आता एवढ्या उन्हात ती पिता आम्ही चहा. तुम्ही बसा, आम्ही तुम्हालाच भेटायला आलो होतो. चहाचं काय आता घरी गेल्यावर 5 वाजता चहा बनवाच लागते ना. आता बोई आहे घरी, तेली द्या लागते. पण तुम्हाला बनवून जाईन म्हणा, पण सध्या नाही, सध्या बसा तुम्ही, गोष्टी करा ना. आणि काय आलो आणि लगेच चहा देऊन देता काय आम्हाला? बसा तुम्ही. आणि चहा बनवायचाही राहील ना, तर मी बनवून घेईन सगळ्यासाठी चहा. तुम्ही बसा ना. का हो पूनम, तू पिता काय चहा? नाही होत आहे एवढ्या उन्हात चहा पाचता काय? पहिलेच तर जडते लागते मुले. एवढ्या उन्हात चहा नाही बाप्पा, आता नाही पेत मी चहा घ्या. बस आपण मोठ्याला भेटायला आलो ना, मस्त भेटू आणि पाहू. जर उशीर झाला तर आपणच चहा घ्या बनवून देऊ येईल. मी नाही पेत. आणि तसंही मला चहाची काही एवढी हे नाही आहे म्हटलं. बस सकाळी पाहिजे आणि 5 वाजता पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे मी मधात गिंदात चहा पेत नाही म्हणून. पहा मोठे, हे नाही पेत म्हणते आणि मी नाही पेत म्हणतो. आता तुम्हाला वाटून राहिला असून तुम्ही पेता का चहा, तुम्ही तुमच्यासाठी आणतो शिंगलभर बनवून. जाऊ दे मग, नाही म्हणून राहिला तर तुम्ही दोघी जणी. मी काही पेत नाही आता. मी ती एवढी थकून बागून आली वावरातून, मग आता उठायला पण नाही करून राहिलं होतं. आता मला तुमचा आवाज आला मागं, म्हटलं कोण होय म्हटलं. तर तुम्हाला पाहिलं ना तर म्हटलं सगळं दुखणं चाललं गेलं. म्हटलं चला आता कोणतरी आलं आपल्या घरी पाहुणी ना. तुम्हाला पाहून म्हटलं आनंदच होऊन गेला मला. पाय माझा थकवाही निघून गेला. नाही तर म्हटलं एवढे हातपाय दुखून राहिले होते. आणि आता कसं वावरात केलं का वावरात एवढी ऊन राहते का बस रे बस. आणि आता कसं झाडाचे पानं गिनं पडून गेले ना. झाडाला की एवढे हिरवेगार पानं नाही आणि सावली तर नावाचीच गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यात सध्या काही निंदन फिंदन काही चालू आहे नाही. हरभरा सोंगणं चालू आहे. आणि आता माझ्याकडून हरभरा सोंगणं होते काय, तरी जातो मी मागं बाईच्या मागं राहतो म्हणा. पात तर मी मागत राहते, पण घेते म्हणा संघाच्या बाई घेते, सगळं काही घेते आणि जातो. आता तेच उन्हाचे चटके वरून आणि खालून या हरभरा गरम. बस काही विचारूच नको, भल्लाच बेकार. मग म्हटलं तिकडून येतो आणि सगळा खार गिर लागला राहते हाताले. पहिले आंघोळ करतो आणि जराशी लेटपोट करतो आणि त्याच्यानंतर कुठे जायचं राहिलं तिथे जातो, नाही तर बसली राहतो. आता घरातही कोण आहे, मलाही गमत नाही. पण बरं झालं तुम्ही आल्या तर. म्हणे मोकळं होऊन गेलं, जरा असं बोला चालायला भेटलं. नाही तर बसलं राहा लागते एकटं. लेटपोटही किती करण माणूस लेटपोट करायला. अहो मोठे आई, मी तर तुम्हाला किती दिवसची म्हणून राहिली चला म्हणून, आमच्यासोबतच राहा म्हणून. पण तुम्ही नाही म्हणून हाऊस नाही म्हणत, काहीच नाही म्हणत. पण आमच्यासोबतही नाही आहात. हो ना मोठे आई, चला ना आमच्यासोबत, चला ना. इथं कुठं काम गिम करत बसता एकटा जीव. इथे असं किती लागते तुम्हाला. आणि तुम्हाला काय आम्ही खालू नाही शकत काय? एवढं काय आमच्या इथं. एका माणसाच्या काय कमी होऊन जाईन काय? चला ना तिथंच राहा, मस्त गमते. आम्हालाही सोबती होऊन जाते म्हटलं बोला चालाले. आणि आमची सासू तर काही एवढी गलगल बोलत नाही. तुम्ही रान म्हटलं तर कसं आमचं जरासा होते बोल चाल, बसणं उठणं. आणि तर आम्ही काय आहे आमचे कामं गिमं करतो आणि खोलीत जाऊन झोपून जातो. काय करणं आहे दुसरं. चला ना आमच्यासोबतच राहा ना तुम्ही. आणि इथं तुमच्याकडून काम गिम काही होत नाही. आता कुठे जाता वावरात, आता थकता जीव होऊन राहिला, केव्हापर्यंत काम करा तुम्ही. अहो बाई तुमचं सगळं बरोबर आहे, पण सध्या कोणावर भार करणं जमत नाही. कुठं कोणावर वजं बनता. आता जेव्हापर्यंत हातपाय हालून राहिले तेव्हापर्यंत काम करा, नंतर तुम्हालाच करणं आहे. कोण करणार आहे मग? आता मला लेकरं नाही ना, बाया नाही ना, कोणी नाही. मग कोण आहे मग? तुम्हीच आहे ना. तुम्हीच लेकरं होय, तुम्हीच सोना होय, तुम्हीच सगळं होय. पण जेव्हापर्यंत माझे हातपाय हालून राहिले तेव्हापर्यंत मी करतो बाई. आणि ज्या दिवशी नाही होईन ना तर मग तुमच्याच जवळ येईन मी. आणि सध्या येऊनही काय करू.
हां त्या पाहिलंच असेल ना. आता आता तुझ्या लग्नाला किती दिवस झाले, पाहिलंच असेल ना तुझी सासू कशी आहे. तर पहिले लग्नाच्या पहिलेच तर आमचं पटे नाही, कसंही करून आम्ही निभाव केला. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता तर बिलकुलही पटत नाही. आपण बोला ते हाव नाही करते आणि झालं. आणि जर मी तिथं आली ना म्हटलं तर रोजची महाभारतून घरी त्या सासूले काही मी पटत नाही. हां मग चालतच नाही त्या सासूले काही. मग काय फालतूस, जवानी तर सोबत ठेवलं नाही तिनं, आणि आता म्हातारपणी काय ठेवणार ते मले. हां आणि मग आली मी, आणि जर तिनं नाही ठेवलं तर मग काय करसान सांगा तुम्ही. आता त्याच्यापेक्षा बाई मी इथंच बरी, जेव्हापर्यंत माझे हातपाय हालते तेव्हापर्यंत मी करतो. नाही झालं माझ्याकडून तर हायच मग तुम्हीच कर्जा माझ्यावालं. अहो मोठी आई, तुम्ही त्यांचं काहीला लोट घेता. त्या घरातच कुठं राहते, सकाळ झालं का बाहेर, रात्र झाली का बाहेर. फक्त जेव्हा खावा पुरता येते म्हटलं त्या घरी, नाही तर बाहेरच बसल्या राहते, घरात थोडी ना राहते त्या. आता हे मामाची केले म्हणून आहे ते 1-2 दिवस झाले घरी, नाही तर म्हटलं घरात बिलकुलही नाही राहत त्या. आम्हाला काही आणगिनाचं राहिलं ना तर आम्हाला लय आपत पडून जाते. तुम्ही चला ना तर कमीत कमी म्हटलं आम्हाला दुकानातून काही आणगिनाचं राहिलं तर तेवढंच सहारा होऊन जाते दुधाचा, सामानाचा. आहे नाही ग राधिका ताई? हो ना, चला ना मोठ्याई चला ना. काय करता इथं? दुखलं सुकलं तर कोणी नाही म्हटलं तुमचं करणेवालं. आणि आमचा काय रोज चक्कर होते काय? आता आम्हाला जेव्हा वेळ भेटते तेव्हा येतो आम्ही, नाही तर मग कायले. आणि पहा बरं तुम्ही तिकडून दुखून भागून येता. एवढं काम करून आता म्हटलं तुमचे किती काय म्हटलं तरी जीवावर तर येतच ना घरचे कामं. आणि आमची जवळ राहिलं तर आम्हाला जरा असं सपोर्टून जाते. चला ना आमच्याशी तर राहा ना. अहो बाई तुम्ही एवढंच म्हटलं ना तर म्हटलं माझ्या मनाला लय शांती लाभली. आणि काय आहे, येईन ना मी तुमच्या जवळच येईन, पण सध्या नाही येतो बाई. सध्या हालून राहिले माझे हातपाय, सध्या इथंच राह तुम्ही, नंतर येईन. म्हटलं तेवढंच लय आहे. आणि बाकी बाई त्या तुझ्या आईच्या इकडे फोन घेऊन लावला होता काय हो पूनम? त्या बाबा गिबाचं विचारलं होतं काय काही? नाही मोठी आई, फोन तर लावलाच नाही. आता मन असं करून राहिलं ते काय म्हणते काय नाही, म्हणून नाही काय भीतीच्या धाकानं फोनच नाही लावला. हे बाय पूनम, तुम्ही दोघंही जणी ना, अंकुश ना आणि तू, म्हटलं खूप मोठा कदम उचलला. याच्यात म्हटलं मायबापाचा किती जीव जाते हो. आणि म्हटलं मायबाप तर होऊन जाते पण लोक जगून येतात ना, लोक टोमणे देतात. आता त्याच्या मनात काय चालून राहिलं असं काय नाही का बा पोरीनं असं पसंतीनं लग्न केलं. पण किती का म्हटलं ना तर मायबापाचा जीव म्हटलं लेकराईसाठी झुरतेच. त्याला विचार असेल ना कुठे गेली पोरगी, कुठं नाही, कशी आहे कशी नाही. तर बाई आपण फोन लाव एखादा. आणि गोष्टी ऐकवा नाही तर ऐकून घ्या ना. आता एवढं मोठं काम केलं, एवढी मोठी गलती केली तर गोष्टी तर ऐकवा नसते, ऐकून घ्या. त्याची मनातलं निघून जाते. आणि थोडंसं म्हटलं नात्यालाही भेटते, वाटचाल भेटते. आता किती का म्हटलं तरी त्याला अंकुशला या झाले राहील ना, नाही तर अंकुशही तुटला राहून जाईन आणि तू तुटली राहून जाईन. आहे नाही काय, मायबाप पाहिजे शेवटी. सगळा निभाव सासरात होतच नाही, सासूरवाडीत होतच नाही म्हटलं. मायबाप पाहिजेच. जा याले पोरीचं मन जरासं हे गी झालं तर जाते माहेरी 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी. आणि तुम्ही असं बोलानच नाही, काही करानच नाही तर तुम्हाला कुठे या झाले जागा राहीन मग. किती काही म्हटलं तरी एका जागी नाही होत नाही भाव. जरासं मन घेऊन फिरलं तर जाते माणूस 2-3 दिवसासाठी राहून येते. म्हणून त्याच्यासाठीच तर माहेर पाहिजे ना. हो पूनम, मोठ्या आई नाही काय बरोबर बोलून राहिल्या. खरंच नाही काय तू आता नाही काय पाहिजो, एखाद्या वेळेस फोन लावून पाहिजो म्हटलं तुझ्या माहेरी. काय होईन व जास्तीत जास्त 2-3 गोष्टी ऐकून ते कल्ला गिल्ला करण आणि पाय ना जमत असन तर. आता तेवढं तर होणारच आहे बाई, एवढं मोठं काम केलं तर. विचार कर ना याविषयी, लावजो ना फोन. अहो राधिका ताई, मी किती वेळा विचार केला का माझ्या आईला माझ्या बाबाला एखादा फोन तरी लावतो म्हणून. माझ्या आईजवळही मोबाईल आहे, माझ्या बाबाजवळही मोबाईल आहे. पण म्हटलं मला एवढी भीती होती का मी एवढं मोठं काम केलं तर माझी आई माझ्यासोबत बोलते की नाही बोलत, माझे बाबा बोलते की नाही बोलत. आणि म्हटलं आमचं काही एवढं मोठं घर नाही आहे हो, आम्ही एकदम समजा साधारण माणसं. आणि किती काय म्हटलं तरी एवढा मोठा धक्काच लागून जाईल ना. पण मी त्याला म्हटलं होतं, म्हटलं माझं लग्न नका करू. पण त्यानं ऐकलं नाही ना. त्यानं ऐकलं असतं ना तर एवढा मोठा कदम उचललाच नसता मी. त्यानं जर माझ्या ऐकलं असतं तर. आता मी काय माझं काय चुकीचं करणार आहे काय? आता मी पाहिलं ना, आता अंकुशची जर शिकले तर त्याला चांगली नोकरी लागते ना. तेही चांगले आहे, पाहायला चांगले आहे, कामाचे चांगले आहे, सगळं काही चांगलं आहे. मी तर सगळं पाहून घेऊन केलं ना, असं थोडी नाही का कोणाला पसंत केलं आणि कोणाही सोबत येऊन गेली. आणि मी एवढं पटून सांगितलं म्हटलं आईबाबाले, पण आईबाबानं नाही ऐकली, मी एकही नाही ऐकली. आणि शेवटी मला या कदम उचला लागला. आणि आता म्हटलं आता मला नाही काय फोन लावायला एवढी भीती वाटून राहिली का बाबा काय म्हणन, आई काय म्हणन. मला नाही का लय धाक आला त्याचा. पहिली होता धाक आणि आताही होता, पण आता काय करू, कदम उचलाच लागला ना, त्याच्याशिवाय काही पर्यायच नव्हता माझ्याजवळ. हे पाय पूनम, झालं गेलं बाई, पार पडलं. आता आपण प्रयत्न करावं. 1 वेळाने बोलन आई बाबा, 2 वेळाने बोलन. लावा आपण 8 दिवसातून 2-3 वेळा फोन लावा. शेवटी मायबापाचं मन होय म्हटलं ते. मायबापाचं मन लेकरातच राहते. आणि बोलन तुझ्यासोबत ते बोलन. थोडीशी नाराजी आहे, एवढं मनात काही ठेवू नको. आता एवढा मोठा कदम उचलला ना तर हे सहन करण्याची ताकद ठेव म्हटलं. आणि लाव 2-3 वेळेस फोन, माहीतच पडते. आणि शेवटी किती दिवस राहणार आहे ते नाराज. एक ना एक दिवस तर त्याला म्हटलं तू कदार येईनच ना. बोलनच मग तुझ्यासोबत, मग तुला जाय आले होऊन जाते जरासं. आणि जाऊ दे आता काही तू टेन्शन नको घेऊ एवढं. पाय आता बाकी काय चालू आहे? अंकुश गेला ना तिथं,
अंकुश गेला म्हणते ना हॉस्टेलले, काय चालू आहे ते तिथं? हो गेले ना, चालू आहे त्याचा अभ्यासही चालू आहे, पार्ट टाइम जॉबही पाहिला ते ना, आणि ट्युशन वगैरे सगळं चालू आहे त्याचं, आणि अभ्यासही करून राहिले म्हणते आता. आणि मी काही त्याला त्रास देत नाही, फोन घेऊन जास्त काही लावत नाही, कारण की कसं आहे शेवटचं वर्ष आहे, मलाही माहिती आहे आता ह्या वर्षी जर मेहनत केली ना तर पूर्ण आयुष्य म्हटलं चांगलं होऊन जाईल, कोणत्या गोष्टीला पाहणी लागल. आणि आताच आपल्याला डिग्री भेटेन मग, आणि डिग्री भेटली का मग आपण अप्लाय करू शकतो कोणत्याही नोकरीसाठी. म्हणून नाही का मी त्याला काही त्रास देत नाही फोन घेऊन लावून, आणि म्हटलं त्याला अभ्यास करू देतो आणि त्याचं काम करू देतो. आता माहीत पडते पुढच्या जीवनात काय होते काय नाही. तर तसा ना बाई अंकुशला समजदार आहे, पिंट्यासारखा समजदार आहे, पण कसं आहे आता अभ्यासही जरुरी आहे ना, अभ्यास करा तेव्हाच फळ भेटन. हां पण हे पार्ट टाइम हे काम कायले पाहिलं त्यानं. आता शेवटचं वर्ष होतं, पूर्ण अभ्यास करायला लागत होता, पूर्ण ध्यान त्याच्यातच ठेवा लागत होतं. हां आणि मग पाहा लागत होतं कामागिमाचं काय आहे काय नाही. पण जाऊ दे, आता काही विचार करूनच केलं असं ना पोरांना, आता शेवट वर्षी हे केलं तर आता तुमचाही खर्च वाढला ना दोघीचाही, आणि बापाला केव्हापर्यंत मागणार आहे त्याचंही बरोबर आहे. जाऊ दे, तेही केलं म्हणा, आता चांगलंच केलं. हां बाकी काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हां आणि तुम्हाला काही लागलं गिगलं तर येत जा माझ्यासोबत बोलाले. हां मी आहेच घरी, मी काय सकाळी जातो 7 वाजता आणि आपले 12 वाजता घरी, आणि दिवसभर घरीच राहतो. सकाळचंच काम राहते आपलं. आता पहिल्यासारखे मजूर म्हटलं 11 वाजतापासून नाही जात, आता कसं सकाळी चालले आणि आपले 12-1 वाजता घरी येऊन जाऊन राहिले. तेही बरं केलं म्हणा मजूर आहे ना, आपल्यालाही चांगलं वाटतं जरा असं सकाळी सकाळी काम होऊन जाते, थंड्या पायरी दिवसभर उन्हाचे चटके सहन नाही करावं लागत. पण तरी नाही काय 8 वाजतापासून चांगली होऊन जाते वावरात, असं वाटते का 12 वाजले काय. हो ना मोठी आई, आमच्या गावातही नाही काय आता मजूर सकाळीच चालला, मग आई सकाळीच जाते म्हटलं वावरात, आणि 12-1 वाजता घरी येऊन जाते. मग आई म्हणते आता म्हणते मजूर नाही, एवढी गोष्ट चांगली गेली म्हणते मजुरानं, का म्हणते सकाळचं लावलं म्हणते, हे नाही काय दिवसभर तपा नाही लागत. बरोबर बोलून राहिला तुम्ही. मग आई जाते ना तर सकाळूनच जाते. हो ना, आता तू आईसोबतही बोलून किती दिवस झाले व राधिका. हां बोलली नाही ना काही नाही, तू आई नाही येत बिचारी इकडे. हां लवकर येत नाही, काही नाही, पोरीले भेटाले नाही. आता किती दिवस झाले आल्या नाही त्या. हां रश्मीच्या लग्नात आल्या होत्या, तेव्हापासून आल्याच नाही म्हटलं इनबाई, किती दिवस झाले. काहून तेले आठवण किठवण नाही येत का बाप्पा इकडची. हां फिरतच नाही त्या. अहो मोठी आई म्हटलं त्याचं तर मन करते, पण काय करण मग त्याही घरच्या एकट्या राहिलं ना. आता इथे आज कुठं गेल्या का म्हटलं माझ्या भावाचे माझ्या आप्पाजीचे मग वाकेच होऊन जाते, मग त्याचं करायला कोणी नाही ना. मी होती तर मग आई कुठेही जाय तर मी करो, पण आता माझं लग्न होऊन गेलं तर आता त्याला म्हटलं कुठं भटकायलाच नाही भेटून राहिलं. आता मी जातो करून राहिली आणि त्याही येतो करून राहिल्या, पण ना मी गेली ना त्या आल्या, आणि त्याही आल्या तर मग त्याचंही तिकडे निभाव होत नाही, आणि मी गेली तर मग इकडे होत नाही. हे पाय राधिका, आता आई तर गुंतली आहे म्हटलं, आई गुंतली आहे घरात, आईले भावाचं आपाचं करायला लागते म्हणूनच नसन येत त्या, है नाही काय. पण म्हटलं आता तू जात जाय ना, आली ना आता तुला जाऊ. हां जाऊ पाहिजे घरादाराचं, 1-2 दिवस पाहणार नाही काय. आव पुन्हा पाहिशील नाही का 1-2 दिवस राधिका गेली तर. हो ना हो, पाहिन ना मी. पण नाही काय मला नाही काय सध्या स्वयंपाक काही जमत नाही, म्हणून थोडंसं विचार येऊन जाते का घरच्या लोकांचं करू शकन का नाही करू शकन, म्हणून मी असं स्वयंपाक नाही जमत वाटते मग, है ना. काही नाही होतो काय स्वयंपाकाचं. हां 1-2 दिवस केला का बातच म्हटलं सवय पडून जाते. आणि पाय राधिका, आता बाई तुला कुठं जा याचं काम पडलं तर मग हे राहते ना पुन्हा, आता तुझी जिम्मेदारी आहे ते. हां तिला सगळं शिकून दे, सगळं आलं पाहिजे तिले. हां बाईच्या जातीनं कुठंच नाही निटाव म्हटलं, सगळ्या गोष्टी आली पाहिजे बाईच्या जातीले. कायच्या ती काय टाकली ना तर ती हराप करूनच निघाली पाहिजे. आता हे काम तू ये बाई, हां तुलाच करावं लागेल, सगळं काही शिकवा लागेल तुझ्या जवळे. बाकी तुझी सासू तर काही कामाची आहे नाही. हां तिला तर काही घरादाराची काही पडली आहे नाही, बाकी म्हटलं तुलाच पाहा लागेल आता तुझ्या जाऊचं, शिकून देजो. आणि तशी बाई म्हटलं पुन्हा आमची राधिका सर्व गुण संपन्न आहे, तिला सगळ्या गोष्टी येते. हां सगळ्या गोष्टी येते तिले, भलेही तिचं शिक्षण कमी झालं आहे, पण म्हटलं घरच्या गोष्टी तिचं लय ध्यान आहे, आणि तुला शिकून देते राधिका. हां काही काळजी नको करू, तू स्वयंपाक शिकून देते, तेवढीच गोष्ट आहे ना. हां बाकी तू शिकली सवरली आहे, आता तुला वेळ नसून भेटला ना, शिक्षण चालू होतं तर म्हणून तू मागं राहिली जराशी स्वयंपाकात. हां आता तू मन लावशील ना तर तुला ते येऊन जाईल, मग तुलाही कायले फांग पाहा लागते. हां तू सर्व गुण संपन्न बनून जाशील. हो मोठी आई हो. चला तर मग मंडळी, आता आम्ही आलो होतो आमच्या मोठ्या आईले, शांता मोठ्या आईले भेटासाठी. हां आमची भेट तुम्हाला कशी वाटली तर सांगा आम्हाला कमेंट करून, आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ना ते प्लीज सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर एकदम कमी आहे, प्लीज सबस्क्राईब करा. कमीत कमी आपले 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि हाईपही द्या. आता ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली ना त्यांचे सगळ्यांचे आपल्याला नावं घ्यायचे आहे. तर चला तर मग आपण सगळ्यांचे नाव घेऊन घेऊ. हां आता आम्हाला लाईव्ह उशीर होऊन इथं आम्ही किती वेळ चालू, तिकडे म्हटलं सासूबाई वाट पाहून राहिल्या असेल. हां मग आम्ही निघून जातो, तुमचे नावे घेतो आणि आम्ही निघतो मग आमच्या घराकडे. चला तर मग सगळ्याचे नावं घेऊन घेऊ. गिरीश बोडखे, हितेश डहाके,
चित्राताई जावरकर, अनिताताई तायडे, खुशबू रघुवंशी, सुरेखा पॉल, कल्पनाताई मांडले, मराठी लताताई, मनीषाताई फोंदके, विक्रम पाटील, सुनंदताई नागरारे, फॅक रायडर, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. अशीच कमेंट करत राहा आणि तुमच्या राधिकाला साथ देत राहा. आणि आता आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.